दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी असे अनेक संकट शेतकऱ्यावर येत असतात। मात्र नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील लोण येथील एका शेतकऱ्यावर जे आहे ते नवं संकट आले। एका शेतकऱ्यानं हळद, मूग, उडीद या पिकाची लागवड केली होती। मात्र मध्यरात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं याच पिकावर तणनाशकाची फवारणी केली आणि हे डोलणारं पीक शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत अशा पद्धतीने जे आहे ते वाळून जाताना, सुकून जाताना आपण या ठिकाणी पाहतोय। अतिशय चांगली अशी हळद होती। या शेतकऱ्यानं मोठा लागवड खर्च सुद्धा या हळदीसाठी केला होता आणि अशा पद्धतीनं तणनाशक फवारल्यामुळे ही हळद जी आहे आता वाळून जाताना पाहायला मिळते। आपल्या ठिकाणी एक दुसरं तास आहे ज्यावर तणनाशक फवारलं नाही, अतिशय हिरवीगार आणि डोलताना ही हळद पाहतोय। मात्र एका विकृत व्यक्तीच्या चुकीमुळे जे आहे ते अशा पद्धतीनं या शेतकऱ्याची संपूर्ण हळद खराब झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हळद ही नगदी पीक आणि म्हणून ओळखलं जातं। या पिवळ्या सोन्यातून जे आहे ते शेतकऱ्यांनी अनेक स्वप्न रंगवले होते। लेकरा बाळाचं शिक्षण सुद्धा याच हळदीच्या भरोश्यावर होतं। मात्र कुणाच्या मनात काय विकृती आली माहीत नाही आणि अशा पद्धतीने जे आहे ते या हळदीवर तणनाशक फवारल्यामुळे अक्षरशः ही हळद जी आहे ते डोळ्यासमोर वाळताना आपल्याला पाहायला मिळते। हिचे पानं सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीनं वाळून गेलेत। हे कवळ पीक जे आहे ते आता या तणनाशकामुळे तग धरणार नाही। खरं तर तणनाशकाचा उपयोग ज्या पिकातील तण आहे ते काढण्यासाठी, ते नामशेष करण्यासाठी केला जातो। मात्र या तणनाशकाचा कोणीतरी चुकीच्या पद्धतीनं वापर केला, त्यामुळे जे ते या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। स्थानिक शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काका, काय नाव आहे तुमच्या हळदीवर, मुंगावर कोणतरी तणनाशक फवारले? बालाजी वसंत भारती, राहणार लोण, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। माझ्या हळदीवर कोणतरी आयुक्त व्यक्तीनं औषध फवारले तणनाशक। ते जाणून बुजून मारले, त्याचा नासोडा व्हावा म्हणून, त्यांचं चांगलं भलं होऊ नये म्हणून कोणतरी माझे 2 मुलं नांदेडला शिकायला होते, त्याच्या हळदीच्या भरोश्यावर मी समजा खर्च केला होता। आतापर्यंत 70,000 रुपये खर्च झाला हळदीला। हे असं नासोडा करून चक मोजर नुकसान करून टाकले शेतकरी। मला सांगा, हे किती एकरवर जे आहे ते या पिकाची लागवड केली होती? ही घटना कधीची? हळू सांगा, किती एकर पिकाची लागवड केली होती? ही घटना कधीची? 2 एकर हळद लागवड केली होती आणि घटना झाली 4 दिवस झाले सर याला। मंगळवारची घटना आहे, संध्याकाळची। मंगळवारी संध्याकाळी कोणतरी औषध मारलं होतं, नासोडी झाली। बर, आता नाही का तुम्ही ठिबक सिंचन लावले, पाणी देण्याचा प्रयत्न केलाय, वाटतं काय हळदीला पुन्हा जीवनपणा येईल? नाही, येऊ शकत नाही सर, गॅरंटी नाही सर याची, येईल म्हणून भरोसा नाही। हे वाळून चक नासून गेलं सर, हे चक कंदमुळा नासून, बुडापासून नासून गेले चक। याची येईल म्हणून भरोसा, गॅरंटी नाही सर। माझं नुकसान लय झालं सर। त्यावेळेस काही पोलीस ठाण्यात माहिती दिली, गुन्हा दाखल केला? हो, दिली सर, पोलीस स्टेशनला पंचनामा दिला, रिपोर्ट दिला लिहून, अर्ज लिहून दिलता। काल पोलीसवाले आलते, येऊन पंचनामा करून गेले, त्याने काही सांगलं नाही फक्त। बरं, हे कोणी केलं असेल काय वाटतं तुम्हाला? काय सर, आता दुसऱ्या व्यक्तीनं बाहेरल्या कोणतरी येऊन शेजारी पदाधिकारी असतील सर, त्याची काय माहिती नाही आणखी सर। दाखवा जरा हळदी। आपण बघतोय ही हळद होती, जवळपास 2 ते 2.5 महिने या हळदीच्या लागवडीला झाले होते। अशा पद्धतीने जे आहे ते ही संपूर्ण हळद सुकून जाताना, वाळून जाताना पाहायला मिळते। या हळदीचं जे बेणं होतं ते सुद्धा आता नासून जाताना पाहायला मिळतं। ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आपल्यासोबत बोलताना भावना व्यक्त केल्या की 2 एकरवर जे आहे ते जवळपास 50,000 ते 60,000 रुपयाचा खर्च केला होता आणि याच हळदीच्या भरोश्यावर लेकरा बाळाचं शिक्षण सुद्धा होतं। मात्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन अशा पद्धतीनं या हळदीवर तणनाशक फवारलंय, त्यामुळं या शेतकऱ्याच्या स्वप्नावर सुद्धा आता पाणी फिरलंय। ही संपूर्ण हळद मातीमोल झालं चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। खरं तर समाज कोणत्या दिशेने जातोय यावर सुद्धा आता चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, लोण, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।